नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। बेलोशीतील परेश गुंड ऑनलाईन नफाच्या जाळ्यात अडकून 6,16,000ची फसवणूक। सोशल मीडियावरून मोठा नफाचे आमिष दाखवत बेलोशीतील 47 वर्षीय व्यापाऱ्याची तब्बल 6,16,113 रुपये 40 पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। फेसबुक आणि व्हॉट्सॲपद्वारे विश्वास बसवून UPI लिंकने टप्प्याटप्प्याने रक्कम काढली गेली। रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे करीत आहेत। अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथील परेश गुंड वय 47 वर्ष हे स्थानिक रहिवासी आहेत। 29 मार्च ते 7 एप्रिल 2026 या कालावधीत फेसबुकवर एका अज्ञात महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला। व्हॉट्सॲप चॅटिंग आणि व्हॉइस कॉलद्वारे तिने विश्वास संपादन करून ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे सांगत तिने एक मोबाईल लिंक पाठवली। गुंड यांनी त्या लिंकवर क्लिक करून UPIद्वारे छोट्या रकमेपासून सुरू करून हळूहळू एकूण 6,16,113 रुपये 40 पैसे ट्रान्स्फर केले। नफा दिसायला लागल्याने विश्वास वाढला, पण नंतर रक्कम अडकल्याचे उमगून त्यांनी रेवदंडा पोलिसांकडे तक्रार केली। पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवला। तपासात फसवणूक गँगचा कसब दिसत असल्याचे सूत्रांनी सांगितले। या प्रकरणाने सोशल मीडियावरील गुंतवणूक फसवणुकांचा उलगडा झाला आहे। मोबाईल चॅटिंगमधील नफाच्या स्वप्नांना सावध, पोलिसांनी कान टोचणारी सूचना। रेवदंडा पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला, सोशल मीडियावरून येणाऱ्या ऑनलाईन गुंतवणूक योजनांना सावध राहा। अनोळखी लिंक कधीच क्लिक करू नका। नफा दाखवून फसवणूक करणाऱ्या गँगकडून सावध राहा। आर्थिक व्यवहार पूर्वी पडताळणी करा। गेल्या वर्षी महाराष्ट्रात अशा फसवणुकांनी लाखो रुपयांची लूट झाली आहे। चॅटिंगमधील नफा फसवणूक ठरू शकते, कुटुंबियांना सांगा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी निलेश फुंडे, रेवदंडा।